आप पिछले लेक्चर आए थे? नहीं मैम। तो आपको याद है पिछले लेक्चर में हमने क्या पढ़ा था? नहीं मैम। ठीक है, हम एक बार रिवाइज करेंगे। मैम मैं बीमार हूँ इसलिए मैं ज्वाइन नहीं कर पाया। ठीक है, कोई बात नहीं। अच्छा, आप पिछले लेक्चर नहीं आए थे? नहीं मैम। ठीक है, एक मिनट रुकिए। हाय हर्षदा। हाय मैम। सॉरी कैसी? मैम, थोड़ी लेट जॉइन झाली। कोई बात नहीं। तो आप पिछले लेक्चर आए थे ना हर्षदा? आपको याद है हमने क्या सीखा था? चलो एक बार रिवाइज करते हैं। तो इकोसिस्टम, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, जैसे ऊर्जा प्रवाह इको पर्यावरण में परिस्थिति में कैसे होता है। तो सबसे पहले परिस्थिति क्या होती है? परिस्थिति मतलब एक जगह पे जब भी आप बायोटिक मतलब लिविंग ऑर्गेनिज्म और नॉन लिविंग ऑर्गेनिज्म, मतलब जो जीवन है और जिसमें जीवन नहीं है, वो मिलके एक पर्यावरण बनाते हैं। तो हम लोग उसको बोलते हैं इकोसिस्टम। तो ये दोनों के तालमेल से ही पर्यावरण चलता है। तो हमने पढ़ा था ट्रॉफिक्स लेवल। ट्रॉफिक लेवल मतलब जो ऊर्जा है पर्यावरण में एक जगह से दूसरे जगह में कैसे जाती है जीवन में। तो जैसे आपको भूख लगती है तो आप खाना खाते हो, तो आप खाना खा के आपको क्या मिलता है? ताकत। तो वैसे ही सभी जीव जंतुओं को वैसे ही ताकत मिलता है। तो सबसे ज्यादा उधर उत्पादक कौन है ऊर्जा का? यहाँ पर प्लांट्स, जैसे झाड़ पत्तियां, ये सब उत्पादक है ऊर्जा के। तो ये जो प्राइमरी झाड़ों को जो पहले खाता है उसको हम लोग बोलते हैं प्राथमिक भक्षक। जो दूसरा, जैसे कि अगर घास को नाकतोड़ा खा ले तो वो है प्राथमिक भक्षक। और द्वितीय भक्षक है फ्रॉग, जैसे कि बेडूक। अगर बेडूक नाटकोड़ा को खा ले वो है द्वितीय भक्षक। और एपेक्स उच्च भक्षक को क्या बोलते हैं? जो जिसको जो कोई और कोई नहीं खा सकता है, वो लास्ट है खाने वाला सबको। समझ में याद आ रहा है कुछ हर्षदा? यस मैम। तो अभी मेरे को आप बताओ, अन्न साकली मतलब क्या होता है? एक एग्जाम्पल दो। अन्न साकड़ी मतलब जैसे कि गवत को नाकतोड़ा खाता है, नाकतोड़ा को बेड़ूक खाता है, बेड़ूक को सांप खाता है और सांप को गरुड़ खाता है। इसे इसे साकड़ी कहते हैं। गरुड़ को कौन खाता है? गरुड़ को हमने कैसे डिस्क्राइब किया था? मतलब पढ़ा था कि गरुड़ को कोई नहीं खा सकता है, पर जब गरुड़ मर जाता है, जब भी कौन खाता है? सूक्ष्म कीटाणु। याद है आपको हर्षदा? सूक्ष्म कीटाणु, हमने एक वीडियो देखा था जिसमें हिरण मरा हुआ था और हिरण को सूक्ष्म कीटाणु वापस से मिट्टी में मिलाते थे खाना खाकर। याद है आपको? यस मैम। तो उसको, इन सब के चेन को बोलते हैं अन्न साकली। अन्न जाले क्या होता है? अन्न जाले जब भी बहुत सारी अन्न साकली साथ में मिलती है उसको हम अन्न जाले बोलते हैं। ये पर्यावरण में बैलेंस रखता है।
क्योंकि अगर हम एक ही जीवन पर निर्भरित रहे खाना के लिए और वो नहीं मर जाए, तो फिर हम सब बाकी सारे जीव भूखे मर जाएंगे और पर्यावरण खत्म हो जाएगा। जैसे बेडूक नाटकोड़ा को खाता है। अगर सारे नाटकोड़ा मर गए एक साथ और सिर्फ नाटकोड़ा ही खाता है, तो बेडूक मर जाएगा और बेडूक के साथ साथ दूसरे जीव जंतु भी मर जाएंगे और पर्यावरण खत्म हो जाएगा। तो ये खत्म नहीं होना चाहिए करके नेचर में एक प्राणी को खाने के लिए बहुत सारे ऑप्शंस रहते हैं, बहुत सारे प्राणी लोग खाते हैं उसको। तो उसको ये गुंता-गुंती को बोलते हैं अन्न जाले। जैसे अगर बेडूक को नाटकोड़ा नहीं मिला, तो बेडूक कोई दूसरा मक्खी खा लेगा, कुछ दूसरा छोटा कीड़ा खा लेगा, तो पर बेडूक जिंदा रहेगा। पर फिर बेडूक जिंदा रहे तो सांप भी जिंदा रहेगा, उसके पीछे गरुड़ है वो भी जिंदा रहेगा। तो इसीलिए पर्यावरण में बैलेंस रखने के लिए एक जीव बहुत सारे जीवों को खाता है, तो ये इसको बोलते हैं हम अन्न जाले। मैम हाँ बोले आदम। स्क्रीन नहीं दिख रही। स्क्रीन दिखना बंद हो गया है। यस मैम। हर्षदा स्क्रीन दिख रहा है? यस दिख रहा है या नहीं दिख रहा है? क्योंकि मेरे यहाँ से शेयरिंग बता रहा है। दिख रहा है। दिख रहा है। मैम दिख रहा है मैम। आदम आप एक बार रिफ्रेश करके देखिए। यस मैम। फिर हमने पढ़ा ऊर्जा मनोरा। ऊर्जा मनोरा या फिर एनर्जी पिरामिड। एनर्जी पिरामिड में जैसे जैसे हम उत्पादक से उच्च भक्षक सर्वोच्च भक्षक तक जाते हैं, तो एनर्जी कम होता है या ज्यादा होता है? कम होता है। कम होता है, करेक्ट। ज्यादा होता एनर्जी कम होता है। जैसे हम नीचे उत्पादक से उच्च भक्षक तक जाएंगे, जब भी एनर्जी कम होते जाता है, क्योंकि जितना एनर्जी झाड़ बनाता है उतना पूरा नाटकोड़ा को नहीं मिलता है। उससे कम एनर्जी मिलता है, क्योंकि नाटकोड़ा दूसरा काम भी करता है ना, जैसे इधर से उधर कूदना, उसको एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, वो आवाज निकालता है, सांस लेता है। तो इन सब चीजों में एनर्जी वेस्ट होता है हीट बन के। तो इसीलिए जितना प्लांट्स एनर्जी बनाता है उतना पूरा एनर्जी नाटकोड़ों को नहीं मिलता है, उससे कम एनर्जी मिलता है। ये लगा कि सिर्फ 10% उसका मिलता है। जैसे 10,000 किलो कैलोरीज अगर झाड़ ने बनाया है एनर्जी, तो उसमें से सिर्फ 1,000 किलो कैलोरी नाटकोड़ा को मिलेगा। और वैसे ही कम कम होते जाएगा जो जब तक सर्वोच्च भक्षक तक जाएगा। तो इसमें से जैसे जैसे ट्रॉपिक लेवल में अपन ऊपर जाते हैं, वैसे वैसे एनर्जी कम होते जाता है। समझ में आया? मैम स्क्रीन नहीं दिख रही। ये लास्ट लेक्चर में पढ़ाया था। आदम आप एक बार वापस से ज्वाइन करके देखिए, क्योंकि बाकी सबको स्क्रीन दिख रही है और यहाँ से भी शेयरिंग है स्क्रीन को। आप एक बार वापस से ज्वाइन करके देखिए। तो ये वन वे एनर्जी फ्लो क्या है? वन वे एनर्जी फ्लो क्यों बोलते हैं हम? जैसे सूरज से उत्पादक को एनर्जी मिलता है, जैसे झाड़ को वो अपना खाना बनाता है सूरज की मदद से, तो उसको एनर्जी मिलता है। और ऐसे ही एनर्जी प्राथमिक भक्षक, सेकेंडरी भक्षक, द्वितीय भक्षक और सर्वोच्च भक्षक तक जाता है। बट ये एनर्जी वापस सूरज तक पहुंचता है क्या? ये एनर्जी वापस सूरज तक नहीं पहुंचता। सर्वोच्च भक्षक जब मर जाता है, जब उसको सूक्ष्म कीटाणु खा लेते हैं, तो ये सूक्ष्म कीटाणु वापस सूरज तक वो एनर्जी नहीं पहुंचाते, सूरज का एनर्जी वापस नहीं मिलता है उसको। तो इसीलिए इसको बोलते हैं वन वे एनर्जी फ्लो।
ऊर्जाची एककरी वाहतूक म्हणजे म्हणजे की ऊर्जा एकच साइडनी वाहते. ऊर्जा परत सूर्याकडे जाणार नाही. जे ऊर्जा सूर्याकडून आली आहे ते ऊर्जा सूर्याकडून परत जाणार नाही. समजलं? Yes, यस ma'am. मैम। यस मैम। तो अभी हम आगे का हमको आगे का ये देखना है, आगे कौन सा टॉपिक आने वाला है हमको। तो आगे है बायोजिओकेमिकल सायकल। हे काय आहे बायोजिओकेमिकल सायकल? जैव भू सार्वजनिक चक्र। याचा ह्याचा म्हणजे काय आहे? तुम्हाला काय कळते याच्या टॉपिकचं नाव ऐकून? जैव म्हणजे बायो म्हणजे बायोलॉजी। करेक्ट। बायोलॉजी म्हणजे काय असतं? बायो तिकडे आपण काय वाचतो? प्लांट। हो, पण जीवन ज्याला जीवन आहे त्याला बायोलॉजी म्हणतो आपण। बायोटिक। हो, तो म्हणजे जे जीवित आहे। माहिती। हो, तो ज्याच्याकडे जीवन आहे त्याला आपण जैव म्हणतो। जैविक असं म्हणतो। म्हणजे बायो तो आहे इकडे। जिओ म्हणजे भूमी। भूमी म्हणजे ते जे जिवंत नाही आहे। केमिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रसायन म्हणजे काय? केमिकल्स। आणि ते सायकल हे कसं चालतो, याचा अर्थ काय आहे? बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय? आपण का जगतोय? आपण जे श्वास घेतो आहे ते बायोटिक फॅक्टर आहे का एबायोटिक फॅक्टर आहे? आपल्या एअर आहे ते बायोटिक मध्ये येतो की बायोटिक। करेक्ट, ए बायोटिक मध्ये येतो। पण त्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकतो का? No, ma'am. नो मैम। करेक्ट। तर आपल्याला श्वास घ्यायलाच लागतो। म्हणजे आपल्याला ए बायोटिक असं हे अजैविक घटक आपल्याला पाहिजेच पाहिजे जिवंत राहण्यासाठी। तर हे सायकल आपण श्वास घेत राहतो, ऑक्सिजन घेत राहतो आपण, पण ते ऑक्सिजन संपत का नाही? हे प्रश्न पडलाय का तुम्हाला तेव्हा? तर हे सायकल मध्ये असतो। म्हणजे आपण जे ऑक्सिजन घेतो आहे तो पर्यावरण मध्ये पुन्हा मिळून जातो। ते एका प्रक्रियामुळे दुसऱ्या प्रक्रियामुळे असं पर्यावरणात परत मिळून जातो। म्हणून त्याला आपण सायकल म्हणतोय। सायकलचा अर्थ समजलाय ना तुम्हाला? ते गोल गोल फिरतच राहणार। सायकलचा अर्थ हे आहे। त्याच्यामध्ये एक वन वे नाही आहे। तो वन वे रोड असं सांगतो आपण, ते असं नाहीये। ते गोल गोल फिरतच राहतो। तर त्याच्यामध्ये दोन आहेत इकडे, एक गेशियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल। गेशियस सायकल म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे गॅशियस स्टेट मध्ये आहे, जे हवाच्या स्टेट मध्ये आहे, त्याला आपण गॅशियस म्हणतो। म्हणजे वायूच्या स्टेट मध्ये आहे त्याला आपण म्हणतो। काय काय आहे वायूच्या स्टेट मध्ये? कार्बन डायऑक्साईड मेन टॉपिक आहे की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन हे वायूत गुंतलेला असतो। तर त्याला आपण म्हणतो वायुचक्र। हे गॅशियस वायुचक्र मध्ये येतात। असाधक चक्र मीन्स सेडिमेंटरी। अवसाधक चक्र म्हणजे काय? त्याच्यामध्ये सॉइल, रॉक आणि सेडिमेंटरी मीन्स जे रिमेन आहे, बायोलॉजिकल रिमेन। ते खूप फॉसल फ्युल्स असतात ना, ते जमिनीच्या खाली ते काही मिनरल्स असतात, ते सेडिमेंट मध्ये येतात। कळलं इथपर्यंत बायोजिओकेमिकल सायकलचा अर्थ काय आहे? आणि ते दोन प्रकारचे असतात, वायुचक्र आणि अवसाधन चक्र। ये समझा आप लोगों को? हर्षदा,
हर्षदा, ऋतुप्रिया, ये समझा आपको मैम मैं बायोलॉजी। शॉर्टकट में कुछ कर सकते हैं, मेरा इंटरनेट प्रॉब्लम था। अच्छा, तो बायोजिओकेमिकल सायकल मतलब क्या? बायो जैव भू रासायनिक चक्र हे म्हणजे काय आहे, याचा अर्थ म्हणजे का आपण सांगतो की जीवन आणि ते अजीवित आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रसायन असतात, ते सायकल मध्ये फिरत राहतात. म्हणजे आपण श्वास घेत राहतोय आणि ऑक्सिजन संपत नाही या ऍटमॉस्फिअर मध्ये. तो का नाही संपत ते केवळ सोचलंय तुम्ही की ऍटमॉस्फिअर मध्ये ते ऑक्सिजन संपत का नाही? तर हे ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन फिरतच राहतात, आपल्याकडून येतो आणि आपल्याकडून जातो पण ते दुसऱ्या फॉर्म मध्ये जातो, दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन ऍटमॉस्फिअर मध्ये परत जातो. तर हे चक्र आहे आपल्या आपल्या केमिकल रसायनचं. तर हे याला समजण्यासाठी आपण एक नाव दिलं आहे, जैव भू रासायनिक चक्र. तो हे दोन प्रकारचे असतात, वायुचक्र, अवसाधन चक्र. वायुचक्र मध्ये जे कोणी येतो ते वायू असतो, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन हे सगळे वायुचक्र मध्ये असतात. अवसाधन चक्र म्हणजे ते म्हणजे सॉलिड असतं, जसे रॉक, सॉइल, सेडिमेंटरी मधलं खूप मेलेले त्यांचे हड्डी असतात, आणि काहीतरी मिनरल्स असतात जमिनीखाली, आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम, असं त्यांना म्हणतात आपण अवसाधन चक्र. हे समजलं? यस मॅम. ओके. तर पहिलं आपण वाचणार आहोत कार्बन सायकल, कार्बन चक्र. कार्बन चक्र ह्याचा म्हणजे जे कार्बन आहे पूर्ण ऍटमॉस्फिअर मध्ये, हे कसं एकापासून दुसऱ्यापासून पर्यंत जातो आणि परत ऍटमॉस्फिअर मध्ये येतो, आपण हे इकडे पाहणार. तर इकडे चार प्रकारचे होतात, चक्र असतात. फोटोसिंथेसिस असतो, रेस्पिरेशन असतो, डिकम्पोजिशन असतो आणि कंबशन असतो. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, विघटन आणि ज्वलन. हे तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतोय. यस मॅम. त्यांचा मराठी अनुवाद तुम्ही वाचून घ्या इकडं काय आहे म्हणून. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार हे सगळं कसं कार्बन कसं निघतो आणि कसं परत येतो ऍटमॉस्फिअर मध्ये, आपण हे पुढे हे पाहणार आहे. तर ऍटमॉस्फिअर मध्ये जे कार्बन रिझर्व आहे, कार्बन साठे, हे दोन प्रकारचे आहे, बायोटिक आणि एबायोटिक. बायोटिक मध्ये प्लांट ॲनिमल मायक्रोब्स, म्हणजे प्लांट ॲनिमल मायक्रोब्स मध्ये कार्बन निघणार आणि काहीतरी कार्बन परत येणार. तसंच एबायोटिक फॅक्टर म्हणजे एअर, वॉटर, रॉक, सेडिमेंट्स, त्याच्यामध्ये काहीतरी कार्बन जाणार, त्याच्यातून काहीतरी कार्बन परत ऍटमॉस्फिअर मध्ये येणार. तर आपण हे पुढे बघणार आहोत, हे सायकल कसं काम करते. सगळ्यांना डायग्राम दिसतोय? यस मॅम. तर इकडे झाडे आहे, मी 1 लिहिले आहे, ते फक्त ते बघा तुम्ही, ते 1 झाड आहे. तर हे फर्स्ट स्टेप आहे. तर कार्बन डायऑक्साईड जे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे तो झाडे घेतो आणि काय बनवतो? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. करेक्ट. तर ऍटमॉस्फिअरचा कार्बन डायऑक्साईड झाड घेणार आणि तो ऑक्सिजन बनवणार. तो ऑक्सिजन कोण यूज करतो? सेकंड पहा, सेकंड नंबर लिहिलंय मी स्क्रीनवर.
तर आपण ॲनिमल्स, ह्युमन्स हे सगळं ऑक्सिजन घेतो आणि काय सोडतो परत? कार्बन डायऑक्साइड. करेक्ट. तर ऑक्सिजन, झाडांनी कार्बन डायऑक्साईड घेतलं, ऑक्सिजन बनवलं. आम्ही ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड परत ऍटमॉस्फिअर मध्ये सोडलं. हे फर्स्ट स्टेप आहे. कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. थर्ड पहा, थर्ड नंबर लिहिलंय मी. तिकडे डेड ऑर्गॅनिझम वेस्ट असं तिकडे आहे, वेस्ट प्रोडक्ट, डेड ऑर्गॅनिझम आणि वेस्ट प्रोडक्ट. आणि तिकडे हे पण आहे फोर्थ, फॉसल फ्युल्स. फॉसल फ्युल्स म्हणजे काय? आपला कोळसा असतो ना जमिनीवर, ते काढून आपण फॅक्टरीमध्ये यूज करतो. आणि पेट्रोल असतो जमिनीखाली. तर कोल, पेट्रोल हे सगळं परत आपण जमिनीच्या खाली काढून परत आपण आपल्या गाडीमध्ये, फॅक्टरीमध्ये कोल हे बर्न करतो. जेव्हा आपण जलवतो हे सगळं पदार्थ, तेव्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि पुन्हा तो ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊन घुलतो. कळलं तुम्हाला? येस मॅम. तर मी परत एकदा रिपीट करते, लक्ष द्या. कार्बन डायऑक्साईड जे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे तो प्लांट यूज करतो आणि ऑक्सिजन रिलीज करतो. ऑक्सिजन जे पर्यावरणात रिलीज केलेलं ऑक्सिजन आपण ह्युमन्स, ॲनिमल्स ते यूज करतो आणि परत कार्बन डायऑक्साईड पर्यावरणाला सोडतो. हे एक गोष्टी आहे कसं कार्बन डायऑक्साईड परत ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. दुसरा गोष्टी कशा आहे, जे जमिनी खालचं डेड ऑर्गॅनिझम असतात, वेस्ट प्रोडक्ट असतात आणि कोळसा असतो, ऑइल असतो, पेट्रोल असतो जमिनीखाली, ते सगळं आपण जलवून गाडीमध्ये पेट्रोल घालतो आपण, कोळसा आपण फॅक्टरीमध्ये जलायला यूज करतो. हे सगळं आपण जेव्हा जलवतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड परत ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतो. म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड प्लांट यूज केला आहे ते कार्बन डायऑक्साईड परत येतोय ऍटमॉस्फिअर मध्ये कुठून ना कुठून ठिकाणी. हे कळलं आपल्याला? सायकल, कार्बन सायकल. येस मॅम. हो. तर इकडे ए बायोटिक फॅक्टर कोण आहे? बायोटिक फॅक्टर कोण आहे? प्लांट्स आणि ॲनिमल्स. ए बायोटिक फॅक्टर काय आहे? डेड ऑर्गॅनिझम अँड फॉसल फ्युल्स. हे ए बायोटिक फॅक्टर आहे. तर दोन फॅक्टर सोबत येऊन कार्बन डायऑक्साईड यूज पण करतात आणि कार्बन डायऑक्साईड परत ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज पण करतात. आता मला सांगा, आपण झाडे कापत जाऊ तर कार्बन डायऑक्साईड कोण यूज करणार? पूर्ण झाड कापलं आपण, जे झाडे आहे, तर कार्बन डायऑक्साईड यूज करायला कोण आहे का? नो मॅम. तर कार्बन डायऑक्साईड फक्त कोण यूज करू शकतो? ट्रीज. हो, ट्रीज. फक्त ट्रीज असंच प्राणी आहे, ट्रीज आणि शेवाळ हेच कार्बन डायऑक्साईड यूज करू शकतात आणि बाकी सगळे लोक कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा जेव्हा रिलीज होतो तेव्हा तेव्हा काय वाढतो? गरमी वाढते. कार्बन डायऑक्साईड आहे ना ते हीट जपून ठेवतो तो कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळे हीट वाढतोय. तरी ग्लोबल वॉर्मिंग येतो आपल्याला. हे तुमच्या आता गावात पाऊस पडलाय का? सुरू झालं गावात पाऊस पडायला तुमच्या ठिकाणी? नो मॅम. हो. तर असं काय आता जून आलं पण आता पाऊस नाही पडत. का नाही पडत? आपण खूप सारे जंगल, झाडे कापलेले आहे आणि ते इकोसिस्टम डिस्टर्ब झालेला आहे. आता थंड करायला एन्व्हायरमेंट कोणच नाही, कार्बन डायऑक्साईड यूज करायला कोणच नाही आहे. आता झाडे कापले तर कोण यूज नाही करणार कार्बन डायऑक्साईड, फक्त कार्बन डायऑक्साईड रिलीज होत राहतोय. म्हणून आपल्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी गरमी वाढतोय आणि पाऊस पडत नाही. तर इकोसिस्टम डिस्टर्ब होते असं.
हे नॅचरल सायकलला काहीच आपण छेडछाड केलं की इकोसिस्टम असं डिस्टर्ब होऊन जातो. तर तुम्हाला सगळ्यांना कार्बन सायकल समजलं? Yes, ma'am. तर नेक्स्ट सायकल आपण बघू, जे आहे ऑक्सिजन सायकल. तर ऑक्सिजन सायकल सुद्धा असंच आहे. सर्क्युलेशन ऑक्सिजन कसं आपण यूज केलेलं ऑक्सिजन कसं परत पर्यावरण मध्ये येतो, हे ऑक्सिजन सायकल्स आहे. ह्याच्यामध्ये पण बायोटिक फॅक्टर आणि एबायोटिक फॅक्टर काम करतोय. तर फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, कंबशन आणि डिकम्पोजिशन. Composition. तर हे सगळं हे सारी फॅक्टर ऑक्सिजन सायकल मध्ये पण काम करणार. तर ऑक्सिजन किती पर्सेंट असतो ऍटमॉस्फिअर मध्ये? इकडे आहे लिहिलेलं आहे 21% असतो. तर आपण पहिला बघणार ऍटमॉस्फिअर आणि डिफरंट लेयर्स काय असतो. म्हणजे हायड्रोस्फिअर पण असतो, लिथोस्फिअर पण असतो, तिकडे पण ऑक्सिजन असतो. तर हे काय आहे पहिला आपण हे बघणार. तुम्हाला स्क्रीन मध्ये एक फोटो दिसतोय. Yes, Yes, ma'am. ma'am. तर एका ठिकाणी तुम्हाला पाणी दिसणार, मासे दिसणार, तो आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? वॉटर. हायड्रो म्हणजे वॉटर, स्पिअर म्हणजे ते पार्ट, अर्थचा कुठला पार्ट आहे. तर अर्थवर वॉटर आहे ना, तर Yes, ma'am. वॉटर मध्ये पण घुललेला ऑक्सिजन असतो, त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतात. ऑक्सिजन अर्थचा खाली पण असतो, जमिनीचा खाली पण असतो, त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतात. जमिनीचा खालीचा एरियाला काय म्हणतात आपण? लिथोस्फिअर. आणि एअरला आपण म्हणतो एटमॉस्फिअर. हे समजलं तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. तर एटमॉस्फिअर फक्त एटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन 21% असतो. तर ऑक्सिजन कसं काम करतो जरा बघा इकडे स्क्रीनवर. जेव्हा प्लांट कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन प्रोड्यूस करतो प्लांट, ते ऑक्सिजन ॲनिमल्स यूज करतो. तर आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, हो की नाही? आणि ते कार्बन डायऑक्साईड कोण यूज करतो परत? Plants. प्लांट. फोटोसिंथेसिस साठी प्लांट यूज करतो. तर ऑक्सिजन असं घुमतोय इकोसिस्टम. म्हणजे इकडे पण मेजर फॅक्टर आता कोण आहे? प्लांट्स. प्लांट्स ऑक्सिजन, प्लांट्स कार्बन ऑक्सिजन देतो, तेव्हाच आपण यूज करू शकतो. आपण यूज करून कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. जे कार्बन डायऑक्साईड आपण रिलीज करतो तो प्लांट यूज करतो. समजलं? प्लांट आणि अदर अॅनिमल्स चा हे किती महत्वाचं आहे बॅलन्स. Yes, ma'am. Yes, ma'am. तर एखादा सगळ्याच्या ठिकाणी अॅनिमल, सगळे मनुष्य मरून गेले, तर ऑक्सिजन कोण यूज करणार आणि कार्बन डायऑक्साईड कोण रिलीज करणार? कोणच नाही. तर प्लांट पण तसंच मरून जाणार. म्हणजे प्लांटला पाहिजे कार्बन डायऑक्साईड. तर हेच फॅक्टर सगळ्या ठिकाणी बरोबर राहायला पाहिजे. प्लांट्स पण राहायला पाहिजे बरोबर, अॅनिमल्स पण राहायला पाहिजे, ह्युमन्स पण बरोबर बॅलन्स मध्ये राहायला पाहिजे. कोणीतरी एक जास्ती झाला, कमी झाला तर इकोसिस्टम बिघडून जातो. ऑक्सिजन सायकल समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. चला मग तुम्ही मला सांगा कार्बन सायकल. मला समजवा तुम्ही कार्बन सायकल काय आहे म्हणून. पिक्चर पहा आणि सांगा मला, समजवा मला, शिकवा तुम्ही आता कार्बन सायकल. कोण शिकवणार?
हर्षदा, ऋतुप्रिया, सृष्टी, तिघीपैकी कुठला एक प्रोसेस सांगा तुम्हाला काय समजलंय कार्बन सायकल मध्ये. जे काही समजलंय ते मला सांगा. कार्बन सायकल किती प्रकारचं असतं, कुठल्या कुठल्या प्रकारमध्ये कार्बन यूज होतो आणि परत येतो ऍटमॉस्फिअर मध्ये. काय? कार्बन रिझर्व, कार्बन साठे कुठे कुठे असतात. स्क्रीनवर काय लिहिले. बायोटिक, अबायोटिक. बायोटिक मध्ये काय लिहिले वाचा जरा. प्लांट्स, एनिमल्स अँड Plants, मायक्रो. animal, microbes. ए बायोटिक मध्ये Air, water, एअर, rock. वॉटर, रॉक, सेडिमेंट. हो, म्हणजे काय कार्बन रिझर्व कुठे कुठे आहे. प्लांट्स, एनिमल, मायक्रोब्स म्हणजे कार्बन साठे कुठे कुठे असतात. प्लांट मध्ये असतात, एनिमल मध्ये असतात, मायक्रोब मध्ये असतात. ए बायोटिक म्हणजे की एअर मध्ये असतात, वॉटर मध्ये असतात आणि रॉक मध्ये असतात. तर मला कार्बन सायकल कसं सुरू होतो हे कोण सांगणार. पहिला स्टेप काय आहे कार्बन सायकल. सांगा. इझी आहे, सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना येतो. झाड काय करतोय इकडे. फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करतोय, करेक्ट. पण हे फोटोसिंथेसिस कशा करतोय तो. सन मधून आधी क्लोरोफिल घेतो आणि मग इकडे ऑक्सिजन रिलीज करतो. हा, म्हणजे काय एक इम्पॉर्टंट महत्वाच्या गोष्टी तुम्ही विसरलाय. इकडे काय घेतो तो. एअर मध्ये काय CO2, घेतो. कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. सबाश. कार्बन डायऑक्साइड घेऊन काय बनवतो. ऑक्सिजन. Oxygen. करेक्ट. आता मला सांगा ते ऑक्सिजन कोण युज करतो. ह्युमन. Animals, swimming. करेक्ट. आणि काय रिलीज करतो आपण. कार्बन Carbon डायऑक्साइड. dioxide. करेक्ट. तर हे कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये परत गेला. जे कार्बन डायऑक्साइड प्लांट युज केला करून फोटोसिंथेसिस केला प्लांटनी आणि ऑक्सिजन बनवला. ते ऑक्सिजन आपण युज करून परत आपण कार्बन डायऑक्साइड सोडलं. हो की नाही. यस मॅम. तर जे कार्बन डायऑक्साइड प्लांटनी खाल्लं होतं ते त्याला वापस परत भेटलं की नाही आपल्याकडून. यस मॅम. Yes, ma'am. तर हे एक वे आहे. असं दुसरा वे पण आहे ते जेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साइड परत घुलतो. ते तिसरा आणि चौथा मी काय लिहिलंय बघा स्क्रीनवर. डेड ऑर्गॅनिझम, वेस्ट प्रोडक्ट, फॉसल फ्युल्स. हे म्हणजे काय कोळसा असतो, मरलेला प्राणी असतो, खाली जमिनीच्या खाली तेल असतो, पेट्रोल असतो. ते आपण परत यूज करून कार्बन डायऑक्साइड पर्यावरणात रिलीज करतो. हे सुद्धा वे आहे. हो की नाही. यस मॅम. तर मला सांगा आता तुम्ही समजवा मला हे कार्बन डायऑक्साइड कसं प्लांट्स यूज करतो आणि कसं पर्यावरणात परत घुलतो तो. हे समजवा मला कोणतरी. समजवा की. श्रुती, हर्षदा, ऋतुप्रिया बोला. पहिला स्टेप काय आहे. प्लांट काय करतो. कार्बन डायऑक्साइड घेतो, मग फोटोसिंथेसिस प्रोसेस करतो, मग ऑक्सिजन देतो. हो. तर सेकंड स्टेप काय आहे. मग ॲनिमल्स त्याची रेस्पिरेशन करतात अँड हो, ह्युमन्स पण. करेक्ट. आणि रेस्पिरेशन मध्ये काय होतं. कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. करेक्ट. परत कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात. शाबाश. आता थर्ड आणि फोर्थ मी जे लिहिलं आहे ते सांगा मला. जेव्हा आपण डिकम्पोजिशन आपण वाचलेलो आहे. डिकम्पोजिशन करतो. फोटोसिंथेसिस झाला, रेस्पिरेशन झालं. जेव्हा डेड ऑर्गॅनिझम्स मरतो, वेस्ट होतो, तर जेव्हा डिकम्पोजिशन होतोय. डिकम्पोजिशन म्हणजे ते सडतोय, गळतोय तो.
ते सडून गलून गेलेला प्राणी जेव्हा ते प्रोसेस होतोय सडण्याचा, तेव्हा परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये जातोय. त्याचा मधून जेव्हा सडण्याचा प्रोसेस होतोय तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड परत रिलीज होतोय. हे आहे थर्ड. फोर्थ बघा, फोर्थ मी काय आहे तिकडे काय आहे, फॉसल फ्यूल. फॉसल फ्यूल म्हणजे काय, कोळसा. कोळसा आणि पेट्रोल. ते आपण परत काढतो वरती आपल्या यूज साठी. गाडीत आपण पेट्रोल घालतो, फॅक्टरीमध्ये कोळसा यूज करतो, तो जलवतो आपण, त्याला म्हणतो कंबशन. त्याला जलण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंबशन. त्या कंबशन मधून परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊन घुलतो. करेक्ट? येस मॅम. आता परत हे स्लाइड वाचा तुम्ही. हे स्लाइड बघा परत, सगळ्यांनी वाचा हे स्लाइड. फोटोसिंथेसिस समजलं आपल्याला. फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड कसं यूज होतोय, रेस्पिरेशन मध्ये कसं रिलीज होतोय हे समजलं, डिकम्पोजिशन मध्ये कसं रिलीज होतोय कार्बन डायऑक्साईड हे समजलंय, आणि कंबशन. समजलं? येस मॅम. यस आता मॅम. आता मला तुम्ही समजवायला पाहिजे. जेपर्यंत तुम्ही मला नाही समजवणार, मला नाही कळणार तुम्हाला समजलंय की नाही. आता मला समजवा, कसं कसं कार्बन रिलीज होतोय कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये. ऋतुप्रिया, कुठला तरी एक मला सांग बाळा, कसं रिलीज होत. ऍटमॉस्फेअर मधून प्लांट्स जे असतात ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि ते रिलीज करतात ऑक्सिजन. मग ते परत ॲनिमल्स घेतात, मग ते रेस्पिरेशन करतात. मग त्यामधून डेड ऑर्गॅनिझम्स मध्ये ते जातं. मग डेड ऑर्गॅनिझम्स ते त्यांच्यामधून परत कार्बन डायऑक्साईड बनतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डेड ऑर्गॅनिझम सडतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? जसं तुम्हाला डिकम्पोजिशन. करेक्ट. तो हे महत्वाचं आहे, हे प्रोसेसचं नाव लिहिणं महत्वाचं आहे. जसं तू मला सांगितलं फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, तसं डिकम्पोजिशन. हर्षदा मला सांग, ते चौथा मला सांग कसं होतोय. काय मॅम? चौथा मला सांग, चौथातून कसं कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. तुला दिसतोय ना इकडे इमेज? मॅम मला तुमचा आवाज येत नाहीये. तुझं बॅकग्राऊंड मध्ये खूप आवाज येतोय बाळा. मॅम पण मला तुमचा आवाज येत नाहीये. येत नाही? तू हेडफोन्स घातलेला आहे? नो मॅम. जरा हेडफोन्स घाल की. मी माझा व्हॉल्यूम फुल ठेवलाय मी. मॅम एकदा रिपीट जॉईन होते. ओके. तर कार्बन डायऑक्साईड श्रुती जरा माईक ऑन करून सांग मला, ते कसं आहे. फोर्थ स्टेप सांग मला. मी सांगू का? सांग. जे फॉसिल फ्यूल असतं ना ते फॅक्टरीमध्ये जाते, मग तिथून ते कार्बन डायऑक्साईड परत बनतं. हो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फॅक्टरीमध्ये ते जलतो कोळसा, आपण त्याला काय म्हणतो? त्या जलण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? कंबशन. करेक्ट. हे लिहिण्याचं महत्वाचं आहे. 4: फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, डिकम्पोजिशन आणि कंबशन. आणि मग तुम्ही त्याला पुन्हा समजू शकता डिटेल मध्ये कसं होतोय. आणि हे सायकल ना, तुम्ही हे जे आहे सायकल, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये काढावा लागू शकतो.
हे डायग्राम घेतलं सर्वांनी स्क्रीनशॉट? येस मॅम. हर्षदा, श्रुती, तुम्ही लोक काही बोलत नाही. मला नाही कळत तुम्हाला कळले की नाही कळलंय. श्रुती, मला सांग ऑक्सिजन सायकल मध्ये काय काय असतं, कसा ऑक्सिजन निघतो, कसं ऑक्सिजन यूज होतोय, मला सांग. मैम आप स्क्रीन शेयर कीजिए ना, जो आपने ऑक्सीजन साइकिल समझाए थे हमें. हाँ ठीक, हाँ बताओ. यस मैम. प्लांट प्रोडक्शन ऑक्सीजन मतलब कि जो प्लांट होते हैं ना, वो ऑक्सीजन देते और कार्बन डाइऑक्साइड लेते, और एनिमल्स ऑक्सीजन लेते और कार्बन ऑक्सीजन करते मैम. तो आप मराठी में भी बोल सकते हो. जैसे आपने बोला की प्लांट्स ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बनवतात आणि कार्बन डायऑक्साईड ते ऍनिमल यूज करून ऑक्सिजन ते ऍनिमल यूज करून परत कार्बन डायऑक्साईड बनवतात आणि हे कार्बन डायऑक्साईड परत प्लांट घेऊन ऑक्सिजन बनवतं. हे आहे ऑक्सिजन सायकल. असंच आपल्याकडे आणखीन एक सायकल आहे, त्याचं आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन हे जे पदार्थ आहे एअर मध्ये ते N2 मध्ये असतो, म्हणजे ते डायरेक्टली यूज करत होऊ शकत नाही. जसं आपण कार्बन डायऑक्साईड डायरेक्टली यूज करतो, ऑक्सिजन डायरेक्टली यूज करतो, नायट्रोजन आपल्याला असंच यूज करू शकत नाही आपण. नायट्रोजनला बॅक्टेरियाज हे सगळं मॉडिफाय करतात ते आणि दुसऱ्या ऑब्झर्विंग फॅक्टर मध्ये बदलतात. जसं नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय करतोय बॅक्टेरिया, नायट्रोजनला नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये कन्वर्ट करतोय. ते नायट्राइट्स आणि नायट्रेट्स आपण यूज करू शकतो प्लांट्स. हे सगळं अमोनिफिकेशन मध्ये नायट्रोजन अमोनिया मध्ये कन्वर्ट होतोय. नायट्रिफिकेशन मध्ये जे अमोनिया आहे ते नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये कन्वर्ट होतोय. तर हे कसं कन्वर्ट होतं हे आपला नायट्रोजन, तर आपण पाहणार आहे. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? डिनायट्रिफिकेशन म्हणजे जे नायट्रेट आणि नायट्राइट अमोनिया बनलं आहे ते परत नायट्रोजन मध्ये बदलतो. तर हे आपण ह्याला एक्सप्लेन करायला आपण हे समजवायला आपण एक व्हिडिओ पाहणार नायट्रोजन सायकल म्हणून. मॅम, हो, ऑर्गेनिक कार्बन मीन्स? ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे तेच कार्बन जो बायोटिक मीडियमतून येतो आहे, त्याला आपण म्हणतोय ऑर्गॅनिक कार्बन. ओके मॅम, थँक्यू. वेलकम. हे नायट्रोजन सायकल वर एक व्हिडिओ आहे, ते पहा तुम्ही, मग मी तुम्हाला फर्दर एक्सप्लेन करेल. Our atmosphere is made up of 78% nitrogen. We need the nitrogen for our DNA and for proteins, but we just can't breathe in the nitrogen like oxygen. But we must absorb our nitrogen in our food. Nitrogen follows a cycle where it travels from the atmosphere to the soil to animals and back, and in a cycle. Nitrogen in the atmosphere falls to the earth by precipitation, such as rain or snow. Once in the soil, it finds its way to bacteria on the root of plants. At the roots,
the nitrogen is combined with hydrogen to make ammonia in a process called nitrogen fixation. Lightning in the atmosphere can also do this. Now, ammonia is toxic, so additional bacteria combines this ammonia with oxygen in a process called nitrification. At this point, the nitrogen is in a form called nitrite. Additional nitrifying bacteria convert this nitrite to nitrate. At this point, plants can absorb this nitrogen in a process called assimilation. However, not all of the nitrate is absorbed, but some of it goes to the bacteria that release the nitrogen to the atmosphere in a process called denitrifying. The nitrogen returns to the atmosphere. Also, once in the animal, after it eats the plants, the animal either dies or needs to get rid of waste. Another type of bacteria then takes this and along with decomposers and breaks this nitrogen either in the waste or the dead animal. And by a process called ammonification, the nitrogen can enter the cycle once again at nitrification, and the cycle continues. I hope that helps with the nitrogen cycle, which is हे व्हिडिओमध्ये काय दाखवलंय त्यांनी की जे नायट्रोजन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ते आपण सरळ घेऊ शकतो नाही. आपल्याला पण नायट्रोजन पाहिजे आपल्या डीएनए साठी, आरएनए साठी, प्रोटीन बनवण्यासाठी, न्यूक्लिक ऍसिड साठी. ते आपल्याला पण नायट्रोजन पाहिजे, पण आपल्याला नायट्रोजन डायरेक्ट ऑब्झर्व करत येत नाही. तर काय करतोय नायट्रोजन जेव्हा सॉइल मध्ये घुलतोय, नायट्रोजन जेव्हा सॉइल मध्ये असतो, पर्यावरण मध्ये असतो, तो नायट्रोजन घेऊन एक बॅक्टेरिया सॉइल मध्ये तो कन्वर्ट करतो अमोनिया मध्ये. त्याला आपण अमोनिफिकेशन म्हणतो. हे अमोनिया डायरेक्ट यूज करू शकत नाही प्लांट. तो फर्दर एका प्रोसेस मधून नायट्राइट्स आणि नायट्रेट्स बनवतो. त्याला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन. तर हे नायट्रेट्स आणि नायट्राइट्स हे प्लांट्स यूज करू शकतो. तो ऑब्झर्व करतो जमिनीतून आणि प्लांट्स यूज करू शकतो. या ठिकाणी जेव्हा नायट्रेट्स असतो, हे नायट्रेट्स काही बॅक्टेरिया पण यूज करतो आणि तो डिनायट्रिफिकेशन प्रोसेस मध्ये जाऊन नायट्रोजन परत ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करतो. तर हे जेव्हा हे एक वे आहे नायट्रोजन परत ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. दुसरा वे काय आहे, जेव्हा प्लांटनी नायट्रोजन ऑब्झर्व केला आहे हे असिमिलेशनतून, तो जेव्हा ते काही प्राणी ते प्लांट्स खातात आणि ते खाऊन मरून जातात, ते जेव्हा डिकम्पोज होतात, ते परत तो नायट्रोजन बॅक्टेरिया आणि फंगाय ते परत ते नायट्रोजन सॉइल मध्ये घोलतात, कारण काही नायट्रोजन उडून जातो. तर ऍनिमल जेव्हा मरतो आणि ऍनिमल जेव्हा एक्सक्रिशन करतो, ह्याच्यातून परत नायट्रोजन सॉइल मध्ये आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जातो. हे समजलं तुम्हाला? नायट्रोजन कसं ऍटमॉस्फिअर मध्ये यूज होतो आणि कसं परत जातो हे समजलंय? ऋतुपर्णा? मॅम कॅन यू रिपीट? येस. नायट्रोजन जेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये असतो, तो नायट्रोजन आपण यूज करू शकत नाही. तर त्याला आपल्याला मॉडिफाय करावा लागतो. तो कसा मॉडिफाय करतोय? जे काही प्लांट्स आहे ना, त्याचा मूळ मध्ये सर्टन बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया नायट्रोजनला कन्वर्ट करतात अमोनियाला. अमोनिया या कन्व्हर्जनला आपण काय म्हणतो, हे प्रोसेसला अमोनिफिकेशन. हे अमोनिया आपण टॉक्सिक असतो, हे सरळ घेत नाही, आपण नाही घेऊ शकतो असंच. तर हे अमोनिया परत कन्वर्ट होतो नायट्राइट्स मध्ये.
ते नायट्राइट्सला ते कन्व्हर्जनला आपण सांगतो नायट्रिफिकेशन. इथपर्यंत कळलं? येस मॅम. हे नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट होतो नायट्रिफाईंग बॅक्टेरियामुळे. आणि हे जे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स आहे हे प्लांट यूज करू शकतो. आता ते प्रोसेसला आपण काय म्हणतो, असिमिलेशन. जेव्हा हे प्लांट आता प्लांटकडे नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आहे म्हणजे नायट्रोजन प्लांटमध्ये गेला आहे. तर आपल्याला कसं हे अॅनिमल्सला कसं हे नायट्रोजन भेटणार, आपण तो प्लांट खाणार. तो प्लांट खाऊन आपल्याकडे नायट्रोजन येणार आता नायट्रेट्स आणि नायट्राइट्स म्हणून. तर जेव्हा तो अॅनिमल मरतो आणि जमिनीत घुलतो, डिकम्पोज होतो, तेव्हा तो नायट्रोजन परत पर्यावरण मध्ये रिलीज होतो. आणि जेव्हा तो अॅनिमल एक्सक्रिशन करतो म्हणजे त्याच्या वेस्ट प्रोडक्ट, अॅनिमलच्या वेस्ट प्रोडक्ट मध्ये पण नायट्रोजन असतो. तर हे सायकल आहे. आणि आणखीन एक सायकल आहे नायट्रेट्स. हे नायट्रेट्स आहे ना, सर्टन बॅक्टेरिया हे नायट्रेट्स यूज करतोय आणि नायट्रोजन बनवतो. याला म्हणतो डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे नायट्राइट्सतून परत नायट्रोजन बनतो, याला म्हणतो डिनायट्रिफिकेशन. आणि नायट्रोजन बनून परत ऍटमॉस्फिअर मध्ये जातो. हे सायकल समजलं आता? येस मॅम. हो. तर नायट्रोजन मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. How nitrogen keeps recycling itself. And remember, Moo Math uploads new math and science video every day. Please subscribe. तर नायट्रोजन मध्ये हे महत्वाचं आहे. नायट्रिफिकेशन, अमोनिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन हे 3 गोष्टी महत्वाचं आहे. हे एक्झाम मध्ये लक्ष द्यायचं आपण. समजलं आता? येस मॅम. येस मॅम. तर आपल्या आता हे चॅप्टर कम्प्लीट झालंय आपला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. तर पुढच्या क्लासमध्ये आपण ह्याच्या एक्सरसाइज बघू, क्वेश्चन्स बघू. तुम्ही हे लेसन रिवाइज करून यायचं. समजलं? येस मॅम. मी क्वेश्चन विचारणार, तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर? आपल्याला काही डाऊट असेल तर मला परत विचारा तुम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये. तुम्ही क्वेश्चन बनवून या. काही नाही समजलं, एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काही नाही समजलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही विचारा. ओके? ओके मॅम. चला, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. श्रुती, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. थँक्यू. चला, मॅम? बाय. हो, माय नेम इज ऋतुपर्णा, नॉट ऋतुपर्णा. ओके. थँक्यू ऋतुपर्णा. थँक्यू मॅम. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय श्रुती. गुड नाईट.